आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची नती, नाही अद्यांती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज, आणखी सोपं सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे, पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानं ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहेत, पण त्या दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलाला पाय आहेत, पण ते पायही कधी चालू शकत नाही. आणि खुर्चीला हात आहेत, पण त्या हातांनी ते कोणतेही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसारूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत्वे या मृत्यूलोकात प्राप्त झालं हेच या देहातील चैतन्याला समजलेलं नाही. आणि ते समजावून देऊन या मृत्यूलोकामध्ये या जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्याने गाथा स्वरूप 5वा वेद निर्माण केला, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. गेल्या खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज महाराष्ट्राच्या पाठीवरती वार्षिक सप्ताह आपण अनेक ठिकाणी पाहतो. वर्षातून अनेक ठिकाणी 2 ते 3 सप्ताही पाहत असतो. पण दर महिन्याच्या अमावस्येला म्हणजे ज्या वेळेस खऱ्या अर्थानं सर्व ग्रहांची गोळाबेरीज गुणोत्तर स्वरूपातून पुण्यत्वाच्या दिशेने आकर्षित करण्यासाठी खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या धर्ममंडपामध्ये गेल्या 23 ते 24 महिन्यांपासून अवतरणारी ही दर महिन्याची पंढरी. आणि या पंढरीमध्ये सर्वांच्या प्रेमातून सुरू असणारा, कारण मी आल्यापासून ही नावं वाचायचा प्रयत्न केला, पण 2 तास गेले तरी ती नावं वाचू शकत नाहीत. एवढं मोठं दातृत्व या मातीमध्ये आहे. म्हणून ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर, कारण प्रत्येक गोष्ट उसने मिळेल महाराज, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी कधीच कुणाकडे उसण्या मागता येत नाही. पहिलं म्हणजे मातृत्व आहे, दुसरं म्हणजे कर्तृत्व आहे, आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे. आणि आजच्या या सोहळ्याचं दातृत्व ज्यांचं आहे ते आदरणीय यजमान दत्तादादा शिंदे, आदरणीय मच्छिंद्रदादा पावसे, आदरणीय रामभाऊदादा शिंदे, आदरणीय दत्तादादा धलपे, आदरणीय हिरामनदादा पावसे, आदरणीय शंकरदादा शिंदे, आदरणीय हनुमंतदादा धलपे, आदरणीय कांतीलालदादा पांडुळे, आदरणीय विष्णुदादा शिंदे आणि आदरणीय महादेवदादा धलपे. एकदा जोरदार काढून टाळ्या या समज दातृत्वासाठी झाल्या पाहिजेत. आणि विशेष तत्वानं ज्येष्ठ मंडळींना सुरुवातीलाच एक वाक्य बोलून जातो. महाराज, तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतारवयाच्या शेवटपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतारवय आलं आणि खाटेवरती हा देह गेला की भेटायला येणारा प्रत्येक जण तुम्हाला फक्त 2च प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न म्हणजे तुमची तब्येत कशी आहे, आणि दुसरा प्रश्न तुमची लेकरं काय करतात.
त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगता यावं की आपापल्या क्षेत्रामध्ये आमची लेकरं पुढं असताना त्या आध्यात्मिक क्षेत्रातही गावात पुढं आहेत एवढं खऱ्या अर्थानं समाधान जर या देहाला सांगताना प्राप्त झालं तर मला वाटतं तोच तुमच्या या प्रपंचातला वास्तव परमार्थ आहे. आणि इथं ज्येष्ठ मंडळींचं ग्रामस्थांचं सगळ्यांचं यश आहे की आपली तरुणाई या सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यात पुढं आहे. हे ज्येष्ठ मंडळींचे त्यांच्या पाठीवरती दिलेले संस्कारांचे आशीर्वाद आहेत. म्हणून आमच्या तरुण मंडळींनी ज्येष्ठांसाठीही पुन्हा एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ती ध्वनिवस्था करणारी मंडळी. दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे. दादांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे एकदिवसीय नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी अनमोल कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज. वारकरी संप्रदायाचा ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य आजच्या काळात जर कोण करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहे. आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. कारण दूरदर्शनवरती अजय अतुलचं एखादं गीत ऐकलं तरी घरात आई पप्या का पाहते पप्या तोपक, पण त्यामागं त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी असेल ती चटणी भाकर खातात. आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतात. पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वप्रतिबिंबित करतात. परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महाराज आता आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करून त्यांच्या दोन्ही हातांना गठ्ठे पडलेले आहे. पण जेव्हा मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो. परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. दादांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे वारकरी दंडसंहिते आधारे ते म्हणजे आदरणीय आमचे विनेकरी बाबा. बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा दुसरा मान खऱ्या अर्थानं ज्यांचं आहे ते आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठूवारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो. पण जर कधी देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा या मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा. बाबा आपल्याही चरणावर नम्रतापूर्वक साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. बाबांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाचा मूळ खांब भक्कम आहे ते आमचे समस्त खऱ्या अर्थाने टाळ महर्षी आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. आमचे समस्त देवगण असणारे हे समस्त टाळ महर्षी आणि ही आमची सगळी लेकरं आणि त्यांना घडवणारे गुरुजन आणि या लेकरांच्या मातापित्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल महाराज त्याचप्रमाणे अजून एकदा खऱ्या अर्थानं जवळपास 2 वाजल्यापासून पाटोद्याला ते दादा उभे होते. कारण जीवनात जर सगळ्यात मौल्यवान काय असेल तर ती वेळ आहे. आणि खऱ्या अर्थानं आज त्यांचा फार मोठा वेळ मी घेतलेला आहे. दादांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या होऊ द्यात. कारण संयमाची फार मोठी भूमिका त्यांच्याकडे आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले. पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहे महाराज जोरदार काढून टाळ्या एकदा होऊनच जाऊ द्यात. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि रिमोट हातात आला आणि आपल्या घरात झी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं मी, 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला कन्यादान हे सगळं सोडून तुम्ही आलात. आपलेही आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल विठ्ठला लक्षात घ्या महाराज
हा नामयज्ञ सोहळा एक दिवसीय आहे. म्हणून बाबा आज अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आज सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. अनंत वर्षाची आपल्या गावालाही खऱ्या अर्थानं हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे आणि त्याही अनुषंगानं गेल्या 23 ते 24 महिन्यांपासून हा अखंड नामजपही या ठिकाणी होतो आहे. मग प्रश्न असा आहे की आमच्या समस्त ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं समस्त तरुणाईने एकत्र येऊन ग्रामस्थांच्या सहकार्यामधून सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा मग आपल्या गावासाठी आणि तरुणाईसाठी यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एवढं सुंदर सोहळ्याचं आयोजन का केलेलं आहे. म्हणजे आजच्या खरंच तरुणाईला आणि आपल्या ग्रामस्थांना नामसप्तांची खरंच गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल. भले आपण 9:30लाच थांबू, काळजी करायची, आमटी थंड होणार नाही, पण बोलत चला. कारण सध्या काय झाले बाबा, महाराज आले 2 तास बोलले नारळ पाकिट, यांनी महाप्रसाद घेतला, घरी जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात नाही, महाराजही गायब. लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्त्यातला संवाद आहे आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो. म्हणून बोलावंच लागेल. मग 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्ताह आलं तर सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून ते संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपा आपल्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलींच्या आणि मुलांच्या मनात असे विचारच कधी येऊ नयेत म्हणून त्यांच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काय आणलं, जाऊ कमी, येताना तुम्ही मी काही आणलं, बोलावं नाही पटलं का पुढच्या वर्षी काट मारायची, पण आता बोलत जायचं. लक्षात घ्या, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्राद्वारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ आणि विचारपीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. म्हणूनच एवढ्या सुंदर सप्ताहाची आणि नामयज्ञाची आज आपल्या सगळ्यांना गरज आहे. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे. कीर्तन चांग होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग
म्हणजे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्चींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, अध्यात्मशास्त्राद्वारे मुक्ती म्हणजे मोक्षाकडे जाणारा राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि तरुणाईच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वैचारिकतेचं आदर्श विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच एवढ्या सुंदर सोहळ्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. लक्षात घ्या महाराज, आता आपल्याला पुढच्या नियोजित वेळेमध्ये, कारण जाणकारांच्या मनामधला पहिला प्रश्न आहे की महाराज आज खऱ्या अर्थानं अभंग घेताना तुम्ही इतरही अभंग घेऊ शकले असते, कारण हा एकदिवसीय सोहळा आहे. पण तो अभंग निवडताना आज तुम्ही जो अभंग चिंतनरूपी सेवेकरता घेतलेला आहे तो अभंग आहे आपुला तो एक देव करून घ्यावा. मग हा अभंग निवडण्याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे तर आज आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या नियोजित वेळेमध्ये काही प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आणि ती उत्तरं शोधत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं भगवान श्री क्षेत्र बिलेश्वर भगवान महाराजांच्या खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, कारण इथून पुढं निघालं म्हणजे परळीपासून पुढं जर तुम्ही गेलात तर सध्या 2 प्रकारचे सप्ते सुरू झालेत. एक हरिनाम सप्ताह आणि दुसरा शिवनाम सप्ताह. तुमच्या ऐकण्यात आहे. एक हरिनाम सप्ताह आहे आणि दुसरा शिवनाम सप्ताह आहे. मग आता प्रश्न पहिल्यांदा असा निर्माण होईल की महाराज आज वैष्णवांचा मेळा या ठिकाणी भरलेला आहे आणि वैष्णवांचा मेळा खऱ्या अर्थानं भोलेनाथांच्या दरबारात आहे. मग याला काही कारण आहे का? प्रश्न पुन्हा लक्षात घ्या. आज वैष्णवांचा, कारण वारकरी दंड संहिते आधारे वारकरी म्हटलं की खऱ्या अर्थानं भगवान विष्णूंची भक्ती करणारे, मग सगळा वैष्णवांचा मेळा आज भोलेनाथांच्या दरबारामध्ये आहे. याचं काही कारण आहे का? सध्या जर न्यूज चॅनल चालू केला तर कधी कुणाचा पक्ष आणि कधी कुणाचं चिन्ह कुठं जाईल भरोसा. पण हे सगळं चाललंय, आता थोडं बोला, हे सगळं चाललंय हे कशासाठी चाललंय? ते तुमच्या माझ्या फायद्यासाठी चाललंय का त्यांच्या स्वार्थासाठी चाललंय? त्यांच्या स्वार्थासाठी, कारण त्याशिवाय त्यांचं दुकान चालणार नाही. मग मला सांगा, आता तुम्ही एवढे हुशार आहेत, तुम्ही द्यायचं त्यालाच देणार आहेत? हे तर खरं आहे. कितीही चिन्ह बदलली पण चिन्ह तरी त्यांनी का बदलली बरं? हे तेवढे मठ्ठ आहेत का? त्यांना माहीत आहे का यांना जिकडे जायचे तिकडेच ते जाणार आहे, तरी रोज चिन्ह पक्ष फुटाफुटी चालू आहे. कशासाठी? इथंच उत्तर आहे महाराज. कशासाठी? त्यांच्या स्वार्थासाठी. तसंच समाजातल्या काही दंडकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी थोडं स्पष्ट बोलून जातो. पण भगवंतामध्ये सुद्धा दरी निर्माण केली. कारण आपण कुणाची लेकरं आहोत? संतांची लेकरं आहोत. आणि जर आपण संतांची लेकरं आहोत तर आम्हाला आमच्या मायबापांनी सांगितले हरिहरात भेद, हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. नाही नका करू वाद, वाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आणि इथून पुढं आपल्या दर महिन्याच्या नामसंकीर्तनाला ही सवय लावून घ्यायची महाराज. कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोड वैभव आहे. मग सप्ताह असू द्या किंवा कुणाचा एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा आपला हा भगवंताचा सोहळा असू द्या, एक फोन केला की सगळी मंडळी वेळेत धावत येतात. कारण या सगळ्या मंडळींचं आपल्यावर तेवढं प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का पाटोदाकारांचं आहे? मग आजपासून सप्ताह असू द्या किंवा एक दिवसीय कार्यक्रम असू द्या, एक सवय लागलीच पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्याच पाहिजे. मग लक्षात घ्या महाराज, म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या संतरूपी मायबापांनी स्पष्ट सांगितलंय, खऱ्या अर्थानं भोलेनाथ आणि भगवान विष्णू म्हणजे देवतांमध्ये भेद, हरिहरात भेद करायचा नाही. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आता बाकीच्यांचा स्वार्थ बाजूला राहू, आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. मग जर आपल्या मायबापांनी आपल्याला सांगितलं की यात भेद नाही, किती भेद नाही, अहो भेदच नाही. कसा म्हणता महाराज? कारण भोलेनाथ वारी कुठली करतात?
कारण आपण कोण आहोत? जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. वा, लक्षात घ्या महाराज. आता बोलत चला, वेळ कमी आपल्याकडं. तुम्हाला बोलावं बरं, कॅलरीज जेवढ्या जळतील तेवढं तिकडं चपात्या वाढवतील, काळजी करू. फक्त बोलत चला. मला सांगा, आपण कोण आहोत? वारकरी, बरोबर आहोत. मग पहिले वारकरी कोण? भोलेनाथ. आणि भोलेनाथांना कुणी डोईवर घेतलंय? पंढरीच्या पांडुरंगांनी. मग आता हे गणित कसं आहे? तर लक्षात घ्या, आपण वारी करतो यात नवल नाही महाराज. पण साक्षात पहिले वारकरी जर या ब्रह्मांडातले कोण असतील तर भोलेनाथ आहेत, जे पंढरीची वारी करतात. कारण एकदा पंढरी, खऱ्या अर्थानं आषाढी, कार्तिकी, माघ, चैत्र हे आपली दिवाळी म्हणजे सण आहे. आणि एकदा आषाढीची वारी आली की आपण सगळी कामं आटपून खऱ्या अर्थानं पंढरपूरला निघतो. त्याप्रमाणे आषाढीची वारी आली की भोलेनाथही खऱ्या अर्थानं उठायचे, कैलास पर्वतावरून निघाले की सरळ वारी करायचे. आता 1 वर्ष पार्वती मातेनं पाहिलं आणि पार्वती मातेने सांगितलं, स्वामी कुठं? त्या काळात स्वामी म्हणायचे बाबा. तुमच्याही काळापर्यंत स्वामी हा शब्द होता. पतीला काय म्हणायचे? स्वामी. आता काय बोलतात हे न बोललेलं. स्वामी कुठं निघाला? आणि भगवान भोलेनाथांनी सांगितलं, पार्वती आता पंढरपूरला निघालो. दरवर्षी तुम्ही जाता, मला सोबत न्यावं वाटत नाही का? पार्वती माता तिथली असू द्या, नाही तर पार्वती माता इथली घरातली असू द्या, स्वभाव सारखाच. मग पार्वती मातेने विचारलं, मला ह्या वेळेस यायचंय. भोलेनाथ म्हणले, लाखोची गर्दी, ते काही सारसबाग होय? ती आपल्या गावातली यात्रा जत्रा आहे. अहो, पंढरीचा मेळा आहे तो, लाखोनी समाज आहे. पार्वती मातेने सांगितलं, लाखो नाही करोडो असू द्यात, पण ह्या वर्षी मी आल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढे शब्द आज गणपती बाप्पांना ऐकले. गणपती बाप्पा धावत आले, मम्मी पप्पा कुठं? पंढरपूरला. पंढरपूरला यायचंय मला. आता मात्र भोलेनाथांना जरा घाम फुटला, कारण आता हे दोघांनाही सोबत न्यायचं. आता पंढरीचा मेळा सोपा आहे का? पण आता पार्वती मातेकडे पाहिलं, सांगितलं, झालं ना तुझ्या मनासारखं, तुला यायचं हे ठीक झालं, पण आता गजुला सोबत न्यायचंय आणि त्याला मला कडेवर घ्यायचंय. पण पार्वती मातेने सांगितलं, काळजी करू नका, आपण गाडी घेऊ. डोकं लावण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. आणि मग गाडी कोणती? भगवान भोलेनाथ नंदी महाराज. मग नंदी महाराजांवरती विराजमान झाले. पुढे गणपती बाप्पा, मध्ये भोलेनाथ, मागे पार्वती माता, बरोबर ना? फक्त त्या काळात पार्वती माता डोकं का बाहेर काढत, त्या आता फेडाल्या असं. म्हणून मानेचे रोग लवकर जडू लागलेत आणि डॉक्टर लवकर लवकर वजन लावू लागलेत मानेला. लक्षात घ्या महाराज. पण जसा मानेला वजन लागेल तसं खिशाचं वजनही कमी होत, कारण आजार आपले म्हणून त्यांचं फावतंय, त्यांना दोष द्यायचं कारण नाही. आता पुढे गणपती बाप्पा, मध्ये भोलेनाथ, मागे पार्वती माता निघाले. आणि जसे तळावर आले, पार्वती मातेनं सगळा करोडोचा लाखोचा समाज पाहिला. पार्वती माता म्हटली, तुम्ही तुमचा विठ्ठल, इथून पुढे मी काय येऊ शकत? भोलेनाथांनी मागं वळून पाहिलं. तुला आधीच निघताना कैलास पर्वतावर म्हटलं होतं का येऊ नको, पण आता आलीच आहे आणि पुढं जायची तयारी नाही तर थांब इथं, आम्ही जाऊन येतो. आता नंदी महाराज, गणपती बाप्पा, भोलेनाथ पुढं. जसे गर्दी सुरू झाली, आता वारकऱ्यांच्या हातात काय? पताका. पताकाला काय जोडलेला आहे? आणि तो काठी पाहिली आणि हळूच एक वारकरी पुढे आला. बाबा कुठं? इथं माणसाला चालायला जागा नाही, बैल घेऊन आलात? आता बाकीचे म्हणले काळ परवडल, पण वारकऱ्याचा हा काठीचा
हा बांबू परवडायचा तो असा दिसतोय, पण माग जर लागला तर काय करीन भरोसा. मग हनुमंतरायांच्या मंदिराच्या बाजूला नंदी देवतेला सांगितलं तू इथं बस बाबा, आता तू काय पुढे येऊ नको. आणि मग राहिले कोण, भोलेनाथ आणि गणपती बाप्पा. आता गणपती बाप्पाला घेतलं कडेवर आणि भोलेनाथ निघाले. नामदेवरायांची पायरी ओलांडून पुढे आले. पण साक्षात जगाचा मालक भोलेनाथ, कारण गणपती बाप्पा सोपे नाहीत महाराज. गणपती बाप्पा म्हणजे दुःख हरणारे आहेत, सुख देणारे आहेत, पण फक्त पोट मोठं नाही, तो वजन किती मोठे, कारण ब्रह्मांडाच्या निर्मितीचं सूत्र त्यात दडलेलं आहे. खऱ्या अर्थानं आता घामानं ओलचिंब झालेल्या भोलेनाथांनी सांगितलं बाप्पा आता मी जरा आज जाऊन येतो, तू इथं बस. कुठं, महाद्वाराच्या डाव्या बाजूच्या कोनाड्यामध्ये. आणि मग भोलेनाथ आत आलेत. म्हणून आजही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी साक्ष जर कोणती असेल, मला सांगा तळावर कोण आहेत, पार्वती माता. जगात कुठेही फिरा पण नंदी महाराज हनुमंतरायांसमोर कुठं खऱ्या अर्थानं कुठं सापडतील, पंढरपुरात. आणि डाव्या बाजूला महाद्वाराच्या कोनाड्यामध्ये कोण आहेत, गणपती बाप्पा. आणि मग खऱ्या अर्थानं भोलेनाथांनी आत पाऊल टाकलं. अरे विटेवर उभा असताना जगाच्या मालकानं पाहिलं, आणि विटेवर उभा असताना जगाचा मालक वीट सोडून तिथून निघाला. कारण लक्षात घ्या महाराज, पुंडलिकाच्या भेटीला परमात्मा आल्यानंतर जे विटेवर उभा राहिला तो त्यानंतर विटेवरून तेव्हाच उतरला जेव्हा जगाचा दुसरा मालक त्यांचा जवळचा मित्र त्यांना भेटायला आला. अरे दोघांची आलिंगनात भेट झाली. म्हणून तर खऱ्या अर्थानं भोलेनाथांना डोईवर घेतलं आणि साक्षात जगाचा मालक नाचू लागला. यापेक्षा मोठा अलौकिक तत्व ते काय सांगावं. लक्षात घ्या महाराज, म्हणून खऱ्या अर्थानं हरिहरात भेद करायचा. म्हणून ते शिवनाम सप्ताह हरिनाम सप्ताह बाजूला ठेवा. कुठूनही जा, कुठेही पैसा खर्च करा, आधार कार्ड लिंकच एकच आहे, तो परब्रह्म, तो जगाचा मालक आहे. आणि तो आज आपल्याला आपलासा करायचा आहे. पण आता आपल्याकडे आणखी एक गणित आहे बाबा. आपल्याकडे देवांची संख्या किती, 33. आता इथे शब्द कोट आहे, त्याचा अपभ्रंश झाला कोटी. 33 प्रकारचे. मग आज आपल्याला आपलं सुकुणाला करायचंय, साक्षात भगवान परमात्म्याला म्हणजे भोलेनाथांना आपलंसं करायचंय. मग आता पहिला जाणकारांचा प्रश्न, इथपर्यंत अडचण लक्षात घ्या, 1 तास आणखी जाऊ आपला. पण आज मनातला प्रश्न राहता कामा नाही. मग मला सांगा, भोलेनाथ आणि पंढरीच्या परमात्म्यात फरक करायचा, दोन्ही स्वरूप एकच, दोन्ही देव एका पाहे, दोन्ही देव एका पाहे, दोन्ही देव एका पाहे, दोन्ही देव एका पाहे.
भजन करी महादेव भजन करी महादेव. मागे पुढचे सगळे शांत मागे एकदा जोरदार कडाळून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. मग पहिला आजच्या कीर्तनातला प्रश्न, या नामसंकीर्तनाचं आयोजन का, तर खऱ्या अर्थानं आध्यात्मिक दृष्टिकोनातून मोक्ष मार्गाकडे आणि तरुणाच्या दृष्टिकोनातून वैचारिकतेचं साधन म्हणजे नामसंकीर्तन आहे. दुसरा प्रश्न, खऱ्या अर्थानं वैष्णवांचा मेळा भोलेनाथांच्या दरबारात आहे, कारण वैष्णव म्हणजेच भोलेनाथ आणि भोलेनाथ म्हणजेच वैष्णव आहेत. इथं भेद चालणार नाही. मग आज आपल्याला भोलेनाथांनाच आपलंसं करून घ्यायचंय, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण परब्रह्म तत्वाशी विलीन होणार आहोत. जाणकारांचा प्रश्न असा, महाराज समजलं, आता ज्वारी निघायलाही आहे, सध्या कामाचे दिवसही आहेत, आम्ही परमात्म्याला आपलंसही करतोय, पण कामातून वेळ मिळत नाही म्हणून आम्ही 9च महाप्रसादे म्हणून 8:45ला येतोय. पण तो परमात्मा आम्ही आपलासा करायचा ठीक आहे, पण आम्ही इतके स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताहाला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही, पण काही कारणास्तव जर सप्ताहाला जेवण नसेल आणि कीर्तन 9 ते 11 असेल तर आम्ही 100ही राहू की नाही सांगता येणार. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय, तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकात आपलासा करून घ्या, आमचा काही फायदा. महाराज सांगतात, कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी करीशी तळमळ, सुखासाठी करीशी तळमळ, सुखासाठी करीशी तळमळ, सुखासाठी करीशी तळमळ. तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवकाची सुख रूप होती, मग अवकाची सुख रूप होती. तरी तो पंढरीशी जाय एक वेळा, तरी तो पंढरीशी जाय एक वेळा, मग तू अवकाची सुख रूप होती, मग तू अवकाची सुख रूप हो. लक्षात घ्या, तर याच प्रमाणामध्ये आपण आपल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पोहोचूयात. कारण लक्षात घ्या, आता तुमची माझी तळमळ पहिला शब्द प्रमाणातला घेऊ. कशासाठी चालली? सुखासाठी. आता सुखासाठी आपण बंगला बांधला, 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूरला नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. बाबा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 3च महिने गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 5 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्याने जिरवले, तुम्ही झालंय मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तर तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तवरीत आहे. आता पुढचे 1.5 तास मनोमन काही प्रश्नांची उत्तर अंतर्मनात शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज. महाप्रसाद वेळेत होणार आहे, फक्त बोलत चला. सुख हा म्हणा, नाही म्हणा, पटल तसं बोला.
फक्त मोकळ्या मनानं बोला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं नाही. आता सुखासाठी बायको केली ती तर मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. आल्यापासून 35चे 35 नवरदेव पाहिलेत. तो भंडारा पाहिला तर उभा राहतो बा, आपल्या चांगलं पडतो काय. पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला. रात्रभर सगळ्या मित्रांना SMS करून फुलाची गाडी सजवली आणि दुसऱ्या दिवशी फुलाच्या गाडीत जी बायको वाजत गाजत घरी आणली तीच तुम्हाला आणि मला काय म्हणते, आता आम्ही काय येगळे का बाबा? तुमच्या पुढं आल्या बोलवतो ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेलो बावनी महाराज. तीच तुम्हाला आणि मला म्हणते, तुम्हाला काही कळत नाही. नाही तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटकाय. खरं सांगा महाराज, सुखासाठी बायको केली, सुख मिळालं? उत्तरित देऊ नका, 9:30 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला. तोच पप्या म्हणतो, माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. 2 पतपेड्यांचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती 2 वर्षानं तिकडच कॉलेजच्या गेटवरून गड्ड्याला घेऊन गेली, तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले, ही तर नवीनच टोळी आली बा. तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांवरून येत आहेत की नाही. बरं, हा विषय जाणीवपूर्वक मांडण्याची आज गरज यासाठी निर्माण झाली. महाराज, आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही आमच्या अंतकरणात रुजवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका आहे. तुम्ही आम्हाला 5-5, 6-6, 7-7 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकायचा विचार करत असाल, तेवढ्या सुंदर गोड रामकथेतून आम्ही शिकलो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तर पिकणाऱ्या गुंठावर जमिनी आणि बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आमच्या अंतकरणात रुजलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, खऱ्या अर्थानं जर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासावं, रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं 1 तोळा घ्यायचं म्हणलं तरी वर्षभर भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला, रामकथेमधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचा व्यवसाय उभा केला, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचं आयुष्य आणि मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून पोलीस स्टेशनची पायरी चढा लावून पुढची एक पिढी बरबाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. बरं, आज या नाम सप्ताहाच्या निमित्ताने एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारी कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा मात्र विचार करा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या, आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्या. तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलो?
एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, हात जोडीत बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तुमचा मुलगा म्हणून आजच्या कीर्तनात एक विनंती करून जातो. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज, व्यासपीठावरून सांगतो, मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज या सोहळ्याच्या निमित्तानं तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. तुमच्या फुटभर जमिनीच्या बांधांच्या वादामध्ये तुमच्याबरोबर तुमच्या आयुष्यासोबत ते वाद संपवा. विनाकारण ते पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊ देऊ नका. कारण फुटभर बांधासाठी आज मुलांचं शिक्षण आणि मुलांच्या व्यवसायासाठी लागणारा पैसा आम्ही वकिलांकडे जाऊन देतोय. आज आम्ही तो पोलीस स्टेशनमध्ये भरतोय. तोच पैसा खऱ्या अर्थानं तुमच्या मुलांच्या व्यवसायाला आणि मुलांच्या शिक्षणाला खर्च केलात तर माझं एक वाक्य लिहून ठेवा. पुढच्या 10 वर्षात त्याच बांधाच्या बाजूला तुमची लेकरं 2 एकर जमीन घेतल्याशिवाय राहणार नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, या फुटभर बाबर वाद सुद्धा कुणाबरोबर येतो? ज्याच्या बरोबर आपण लहानपणी एका कपड्यात वावरलो त्याच भावाशी आपले वाद चालू आहेत. आणि कशासाठी? फुटभर जमिनीसाठी. पण एक दिवस जर खऱ्या अर्थानं तुम्हाला अमरत्वाचं वरदान जर दिलं, नक्की वाद घाला. पण शेवटी खऱ्या अर्थानं क्षणाचाही ज्या देहाचा भरोसा नाही, तो वादात अडकवण्यापेक्षा तो वेळ आपल्या कुटुंबाला द्या. आपलं घर स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि इथं बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांनो, भावाच्या नात्यानं तुम्हाला एक विनंती करून जातो. ही जी वयस्कर पिढी आहे ना, ही फक्त सन्मानानं घरात 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून कधीच तुम्हाला काही बोलून दाखवत नाही. पण हीच वयस्कर पिढी तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता घरात कुणाला आपल्या हुंदक्यांचा आवाज येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर डबल चादर घेऊन आज हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्रे आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला. आपल्या बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आई पण स्वीकारलं. आणि तुमचा माझा बाप व आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. आणि याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला, मी लाख पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरेत. एक दिवस ते माझा काळ नक्की बदलतील. व्यावहारिक दृष्टीनं विचार करा. त्यांचं दोघांचं आयुष्य होतं. दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं. पण आपल्या लेकरांच्या सुखासाठी एकमेकांसाठी ते कधी जगलेच नाही. पण आता उतारवय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, हातात काठी आली, नजर अंधुक झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी आणि तुटपुंज्या नोटांसाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, तशी आज आम्हाला जन्म देणाऱ्या मायबापांची सुद्धा आम्ही ग्रामीण भागातही फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर आधी मरणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का, याचा मात्र या निमित्तानं विचार करून जा. एवढा विचार करू शकलात तरी आजचा आपला सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो, महाविष्णू माऊली ज्ञानोबराय फार गोड सांगतात, राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जेबी क्षीर निराचे. राजहंस ज्या प्रमाणात दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना महाराज, त्याप्रमाणे प्रत्येक गावागावात आता 2 टोळे आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात एकच मंत्रा होती. किती? जेवण वेळेत होणार आहे, काळजी करायचं कारण नाही, फक्त बोलत चला. मला सांगा, रामराज्यात एक मंत्रा होती. किती? एक. पण एका मंत्रेनं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं. केलं की नाही? आता आपल्या गावात प्रत्येक वस्ती अशा 5-5 मंत्र आहेत की नाही, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या सुनेबद्दल, तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील. आणि एकदा तुमच्या घरात वाद सुरू झाले की इतर महिलांमध्ये खुरपायला जाताना तुमच्याच कुळाचा उद्धार करतील. मग अशा मंत्रांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की अशा मंत्रांना उंबऱ्यापासून दूर ठेवून आपल्या कुळाचा विचार करायचा? माझ्या बहिणींना एवढा विचार या निमित्तानं करू शकलात तरी तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल त्या दिवशी या देहाचं मंदिर होईल आणि मंदिरामध्ये परमात्मा विराजमान होईल.
तेव्हा या प्रपंचातला वास्तव परमार्थ साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, तिथं डबल डेंजर आहे बाबा. गावकीन भावकी ही 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये अमृतुल्य आल्यापासून 10ला झाला येतो सर. आता त्या 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावांमध्ये भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल. तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करेल. आणि एकदा तुमच्या भावाभावांमध्ये विष निर्माण झालं की फक्कीची गोंद घेऊन तुमच्या घराच्या मध्ये भिंत टाकायला ही टोळी सगळ्यात पुढं असेल. कोर्टात पाऊल पडलं की वकील पाहून द्यायला सुद्धा ही टोळी सगळ्यात पुढं असेल. पण एकदा कोर्टाची पहिली तारीख पडली आणि तुम्ही कोर्टाकडे निघालात की खऱ्या अर्थानं तुमच्याच कुळाचा उद्धार मागे गावात बसून करणारी सुद्धा 30 टोळी असेल. मग अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की कानापासून दूर ठेवून खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाचा विचार करायचा. एवढा विचार या निमित्तानं करू शकलात तरी तुमचं घर स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सगळ्यात मोठं विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं. घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांचं नाव करायचं? कुणासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतला त्या दिवशी वीट होती 3.5 रुपये आणि स्टील होतं 31 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 68 रुपये. म्हणजे जवळपास तुमच्या आयुष्यातली 30 वर्ष तुम्ही फक्त आणि फक्त पप्यासाठी एक घर बांधण्यात घालवली, बरोबर? मग जर तुमच्या आयुष्यातली 30 वर्ष तुम्ही पप्यासाठी एक घर बांधण्यासाठी दिलं तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका पप्या म्हणेल का आपल्या वडिलांनी आयुष्यातली 30 वर्ष या घरासाठी दिली, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा आंघोळीला तुटक्या खाटेवरती हा देह बाहेर गेला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं पण वास्तवात विचार करा, सुख मिळालं महाराज? आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली आहे. आता एखाद ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले? मी गेल्यावर चर्चा नको, पुरावा म्हणून एकच करा बाबा, 1 महिन्यासाठी आपल्या गावात सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध, पाणी का पाणी. आता सुखासाठी पप्या जन्माला आला, महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळ्या वस्तीवर वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा पहिल्या श्रावणपाठीच्या गोड पोळ्या सगळ्या वस्तीवर वाटल्या, महिला मंडळ, तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. आता सुखासाठी बांध कोरले, बांधही आपले किती दिवस आहेत? ज्या बांधासाठी आम्ही माय बापाच्या डोळ्यात पाणी आणलं, अरे ज्या बांधासाठी आम्ही 2 रक्ताच्या भावांच्या नात्यामध्ये वितुष्ट निर्माण करून गावासमोर आपल्या कुटुंबाचा हसू केलं, ज्या फुटबॉल बांधासाठी मुलांच्या शिक्षणाचे पैसे कमी करून आम्ही वकिलांचे आणि पोलीस स्टेशनला जाऊन खऱ्या अर्थानं पोलिसांचे खिसे भरले, ज्या फुटबॉल बांधासाठी अख्खा आयुष्य आम्ही खऱ्या अर्थानं त्या विचारात आणि त्या वादात घालवलं, तो बांधाही तुमचा किती दिवस येऊ? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 3 वेळा नवस करून झालेला तुमचा लाडका पाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. तो ग्रामपंचायतमध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी अख्खा आयुष्य फक्त वादात घालवलं तो बांधही तुमचा किती दिवस आहे? मोजून 13 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहातील चैतन्याला जर खऱ्या अर्थानं बिलेश्वर महाराजांच्या चरणावरती विलीन व्हायचं असेल, त्या नश्वर देहाला एकमेव मार्ग आणि तो म्हणजे साक्षात भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं या मृत्यूलोकात नामा आधारे तो परमात्मा जर आपलासा केला, तुकोबराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. अभंगाचं प्रथम आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला
आपुला तो एक देव करून घ्यावा 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 तेने विना जीवा सुख नोये तेने विना जीवा सुख नोये तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोये तेने बिना जीवा सुख नोये तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे विरती मायेच्या दुःखाची जननी विरती मायेच्या दुःखाची जननी हे रते माए के दुखाते जानते हे रते माए के दुखाते जानते दुखाते जानते दुखाते जानते मग लक्षात घ्या महाराज, आता खऱ्या अर्थानं परमात्म्याला या नश्वर देहाला या मृत्यूलोकात कसाही प्रपंच केला, कसा आहे तो शेवटी नश्वर आहे. पण इथून पुढे तारणारा जर कोण असेल तो परमात्मा ईश्वर आहे. आणि नश्वर देहानं या मृत्यूलोकात तो भगवान परमात्मा ईश्वर जर आपलासा केला तुकोबराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. पहिल्या चरणापर्यंत कुणाला काही शंका, मी गेल्यावर चर्चा नको. निघायचं पुढं चला पुढे. मग खऱ्या अर्थानं जे सुख परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख परमात्म्याच्या चरणात आहे, पण खरं सांगा महाराज आपण एवढे सोपे आहेत का? जे सुख परमात्म्याच्या नामात आणि चरणात आहे ते सुख आपण खऱ्या अर्थानं इथं बसलो तरी आपलं लक्ष कुठे आहे? मी तर काही बोललोही नाही. म्हणजे जे सुख परमात्म्याच्या नामात आणि चरणात आहे ते सुख आज आपण प्रपंचामध्ये शोधतोय, बरोबर ना? आणि प्रपंच कसा आहे? सुखाचा विचार नाही कोठे नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे नाही हे दुःख बांधवडे आहे हा संसार सुखाचा विचार आहे कोठे सुखाचा विचार नाही कोठे बांधवडे आहे हा संसार विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे नाही कोठे. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच दुःख मूळ आहे. संसार दुःख मूळ चहूकडे मिंगळ दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्रंती बस तळमळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ चोने साठी लागले ओढाळ काम क्रोध लोभ शोने पाठी लागले ओढाळ कौना मी चंगा जाऊ दृष्टी येईल निर्मळ हे कवना मी शरण जाऊ
एकदा जोरदार कडून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, आता खऱ्या अर्थानं प्रपंच दुःखमूळ आहे, पहिलं प्रमाण. दुसरं तो इंगळासारखा आहे, म्हणून तुकोबाराय म्हटले हा प्रपंचच नको, म्हणून तो संसाराच्या नावे घालून या शून्य. तुकोबाराय म्हणतात आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग या दोनही प्रमाणा आधारे आता खऱ्या अर्थानं या पुण्य पावन मातीमध्ये महाराज आमच्या अंतकरणात एक प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, तुम्ही म्हणताय तो इंगळासारखा डंख करणाराही आहे, म्हणून तुम्ही याही पुढे जाऊन सांगितलं की संसाराच्या नावे घालून या शून्य. पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हा अल्पज्ञानी साधकांचा असा प्रश्न पडतो की जेव्हा जेव्हा तुमचा या मृत्यूलोकात अवतार झालेला आहे, तुमच्यासह आदी संतांनी या मृत्यूलोकात तो प्रपंच तर केलेला आहे, मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक वाटत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबारायला उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात, कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत, पहिला म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही, म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू, आता उलट झालंय, 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ हे सोडून रेशनिंग कार्डचं नाव सोडून आपलं नाव कुठं आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता, म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो, प्रपंच केला दामाजी सेठनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी, म्हणून ते वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. अहो, प्रपंच केला माझे कनकाई मौली आणि बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. अहो, प्रपंच केला म साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले बाबा, आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कुंजारीच्या अपेक्षा करता. बरं आपल्याला बोलून काय करायचे दादा, राग येतो तिला, ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता असावं? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजारीच्या पेक्षा काय करता? बरं एखाद ताई म्हटली व्यासपीठावर महाराज असं का बोलले, उद्या यावर चर्चा नको घ्या पुरावा, हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणजे आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना, तर माझ्या बहिणीनं कधीतरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून पुढच्या 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे उडे ठेवून ऐकावं ही मात्र प्रांजळ अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण बाबा आता काळ बदलला, आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय, म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो, मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायच्या? माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बाणवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला खरंच असं वाटत नाही का, आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजेत? आपल्याही पोटी उद्याचे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत? आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत? आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत? आपल्याही पोटी उद्याचे राष्ट्रसंत वामनभाऊ जन्माला आले पाहिजेत? उद्या आपल्याही पोटी उद्याचे राष्ट्रसंत भगवान बाबा जन्माला आले पाहिजेत? आपल्याही पोटी उद्याची रमाई जन्माला आली पाहिजे? आपल्याही पोटी उद्याची सीता जन्माला आली पाहिजे? आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ जन्माला आली पाहिजे? तुम्ही तर गप्पच झाले भाऊ.
फॅरन लवलीचा जमाना आलाय बाबा. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. खऱ्या अर्थानं तरुण वर्गाचं अत्यंत गोड असं नियोजन आहे. आणि आज योगायोगी दादा, आज गौतमी पाटीलही बीडलाय आणि तिला बातमी कळाली पाठवद्यात एवढा सुंदर सोहळा चाललाय. जाताना हाच मार्ग आहे. संध्याकाळी 7 ते 9चं कीर्तन आहे. मग जाता आता 10 मिनिटं भेट द्यायला आपण जाऊ. आणि एवढीच बातमी 5 दिवसापासून तुमच्या आजूबाजूच्या 20 गावात फिरत राहिली की आज संध्याकाळी 7:30 वाजता गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं खरं सांगा महाराज, आजूबाजूच्या 20 गावात एक तरी माणूस सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण आयशर मध्ये. काहीच नाही मिळालं, काही जीसीपीच्या फणीवर. पण सगळे कुठं? सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता सर 2 वर्षापूर्वी लॉकडाऊन झालं. त्या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा महिला मंडळ स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगाने सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो? माझ्या बहिणींनो, या सोहळ्याच्या निमित्ताने नक्की विचार करा. म्हणून आजपासून मी दिसते कशी, मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही यापुढे प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो, आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. आता काही दिवसापूर्वी एका ताईनं मराठवाड्यातच मला विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात घरात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात, काय चालले बाळा, बरी असता बाळा, तब्येत कशी बाळा, मी म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज, शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. तुम्हीच सांगा मी काय चूक केली? म्हटलं, ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, मला हेही मान्य आहे तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आई वडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते, तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईक उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना माझं कीर्तन पटलं नाही, हरकत नाही, मरेपर्यंत बोलू नका. पण सध्या लग्न सीजन चालू आहे. तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करून जातो, इथून पुढे आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून तुमच्या लेकीला कधीच सांगू नका, बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो, आपली मुलगी शिकली पाहिजे,
शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारांना सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून खरंच आम्ही लक्ष देतोय का? माझ्या बहिणींनो याचा विचार करा. तुम्हालाही भाऊ आहे ना, आता इकडेही गुंठ्याचं बरंच, आता 20-25 लाखाच्या पुढे जमीन गेली, त्यामुळे विचारावं लागते, आहेत ना. असं होऊ नये महिला मंडळ. पण आज महाप्रसाद झाला आणि तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईचा फोन आला आणि तुमच्या भाऊजाईने तुम्हाला सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरंच सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याल आज रात्रभर? ओ, तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का आणता? त्यालाही बिचाराला 3 देवाला नवस करून मिळाली, निघाला रातच्या 3:30ला, आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर खऱ्या अर्थानं काम करून 40 रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये विहिरी खांडून तुमच्या नवऱ्याचं शिक्षण पूर्ण केलंय, मग ते सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? याचा मात्र विचार करा. इथून पुढे घर बदलण्यापूर्वी आपलं मन जर तुम्ही बदलण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला स्वर्गात जायची गरज पडणार नाही. तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमच्या घराचा स्वर्ग होईल, त्यावेळी या देहाचं मंदिर होईल आणि मंदिरामध्ये बिलेश्वर भगवान विराजमान होतील, तेव्हा या प्रपंचातला परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले, त्यांना 1.5 चपाती जास्त जाईल, पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा. आणि आपल्या गावातली सासू ब ब ब ब ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडण लावून दिली. दादा काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. आता कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना तिला सांगू, थांबाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन, तवाच तू जागे वैशी. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, आधीच 2-3 दिवस थंडी वाढली, तिकडे युक्रेनचं युद्ध चाललंय, इकडे फिलिपाईनचं युद्ध चाललंय, आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही, आणि एखादा बॉम्ब पडला तर काहीच राहायचं नाही. आपला खऱ्या अर्थानं उद्या पोळ्या करायच्यात, तू तेवढी डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. आपल्याच गावची सासू होती, आता ज्वारी काढायचं काम चाललंय, गिरी ज्वारी आली फिरून. 20 मिनिटांनी तिने फक्त घरात डोकून पाहिलं, बो सुनबाई दिसना, डाळीचं तपेलही दिसना, ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती. ती परत निम्या वस्तीवर फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची, गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, ते म्हणले डाळ वाटून ये. आता या सगळ्या वस्तीवर डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं आज इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल, मुलगा म्हणून एक प्रश्न विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना, का आमच्या टोळीत पाठवायचंय? आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्या डोक्यात वेगळं चाललंय. आत्या म्हटलं पाहिजे, आत्या, आत्या, आत्या. आता खऱ्या अर्थानं बरोबर ना. पण जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आज काळजावर हात ठेवून आणि बिलेश्वर भगवानांची शपथ घेऊन स्वतःच्या अंतकणाला मात्र एक प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या त्याच सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपाचा काठ जरी जाड झाला तर आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून जर एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराची कडी आतमधून लावून असेल तो विषय 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर छोटीशी चूक झाली तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणीनं स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याच्या जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे या मृत्यूलोकातील स्वर्ग आहे, आणि ज्या घरात सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे या मृत्यूलोकातील नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 10 ते 15 केस उघड्या डोळ्यांनी पाहतोय.
अवघ्या 5-5, 6-6 वर्षाची लेकरं आहेत, पण दरवाजात आज 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्मीला राग येतोय. कारण 2 महिन्यापूर्वी दोघींमध्ये घरात काहीतरी भांडण झालंय, म्हणून 2 महिन्यापासून आई आणि आजी घरात एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 6 वर्षाच्या लेकराची आज वास्तवात विस्तवासारखी अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि कोणतं अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणी, तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, त्या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं, या विवेचनेत 1.5 वर्ष त्याला झोप लागली नाही. अरे मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल, म्हणून 1.5 वर्ष तो एकही दिवस सुखानं झोपला नाही. पण त्यानं तुम्हाला कधी बोलून दाखवलंही नाही आणि मरेपर्यंत कधी बोलून दाखवणारही नाही. पण तोच बिचारा दिवसभर सगळ्या कामाचा व्याप सांभाळून फक्त समाधानासाठी जेव्हा घरी येतो ना, आणि तो जर उंबऱ्याच्या आत आला आणि जर आईजवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा दिवसभर राबला आणि दमून भागून संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पादरांना जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर काम करून याला वाढवलं, पण काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती अपनी जिंदगी हे, चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का बाबा? निमे 90 हाणेल, घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात मोठं वास्तव सोपं करून सांगतो. आता आपण ज्वारी खऱ्या अर्थानं फोकली, आता इकडे तेच म्हणतात ना, पेरली आणि ती उगवून आली, पण अवकाळी पावसामुळे जर तिचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं घाला, कितीही महागडी औषधं फवारा, खऱ्या अर्थानं झाड वाढेल का? ताट होईल का? फुलोरा धरेल का? ज्वारी मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? मग जर मूळ सडलं असेल तर फुलोरा काय, ज्वारी आम्हाला मिळू शकत नाही. मग आज तुमच्या संसाराच्या मुळाशी जर संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल, आम्ही कितीही प्रयत्न केला तो प्रपंच बहरेल का? फुलेल का? तो दुःखदायकच असेल. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, येरती माई के दुःखाची जनती नाही अधिअंती. म्हणजे तो प्रपंच दुःख मूळ आहे. दुसऱ्या चरणापर्यंत काही शंका? निघायचं पुढं. मग प्रपंच दुःख मूळ आहेत तर 10 मिनिटं. प्रपंच दुःख मूळ आहे म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. महिला मंडळ, प्रपंच दुःख मूळ आहे म्हणा, नाही म्हणा, आहे. बरं, महिला मंडळ ज्यांना वाटतं प्रपंच दुःख मूळ आहे त्यांनी टाळी वाजवा. पुरुष मंडळी मागचे अंधार, प्रपंच दुःख मूळ ज्यांना वाटतं आहे त्यांनी टाळी वाजवा. काय लबाड आहेत महाराज. बरं मला सांगा, प्रपंच दुःख मूळ आहे की नाही? आहे. लॉक किया जाए. आता जर मग खऱ्या अर्थानं भगवान विष्णू जर नवीन कोर विमान घेऊन या ठिकाणी आले आणि त्यांनी इकडे पाहिलं, अरे वा, माझ्याच नामाचा गजर करताय आणि मी तुमच्यावर तुमचा हा सोहळा पाहून एवढा प्रसन्न झालोय. कोण म्हणतंय? भगवान विष्णू, की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं? फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, सगळ्यांनी येऊन विमानात, आणि आत्ता ज्या धर्ममंडपात आपण आहोत, ज्या परमात्म्याच्या समोर आहोत, इथं मृत्यू आला तरी खोटं बोलता येत, आणि चुकून जर खोटं बोललोच आपण तर मग 15 फेब्रुवारी पर्यंतची सुद्धा आपली गॅरंटी. कारण कुठं बसलोय, मग किती जण जायला तयार आहे बोटीवर करा. फक्त परत येणं होणार आणि इथं खोटं बोलता येणार. थांबू लागलं 2 मिनिटं. काय लबाड दुनिया आहे महाराज. तुमच्या निम्म्या जणांच्या डोक्यात चालले महाराज, तुमचाच हात वर नाही. आता आम्ही रोज चेहरेच वाचतोय महाराज. पण मला सांगा, मी ये म्हणून राहिले, दुसरी असती तर
असं तुम्हाला दिवसातून 3 वेळा म्हणणारी आता बोट वर करायला तयार. त्याच्यामुळं इथून पुढे फार मानाव घेऊ. याचाच अर्थ प्रपंच कसाही असू द्या पण तो सोडायला आपण तयार. मग महाराज या प्रपंचात राहून आम्ही परमार्थ करू शकत नाही का? तुकोबाराय म्हटले ठीक आहे. मग काय करावं लागेल? अविनाश करी आपुली आईसे लावी मनापिसे. नासक्या देहाचंही सोनं होईल पण त्याला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. आणि मन एवढं सोपं होय. आता तुम्ही सगळे इथं बसले महाराज पण सगळे मनानं इथं आहे का? फक्त चेहरे इकडे, मन नाकापर्यंत, नाकाचा वास्तीत पर्यंत आहे. बरोबर ना? कुणाच्या डोक्यात काय खटके असेल सांगू शकत? तुमच्या डोक्यात वेगळं असेल, तुमच्या डोक्यात वेगळं, तरुण पोराच्या डोक्यात वेगळंच चाललंय. कारण सध्या ते त्यांच्या डोक्यात वेगळंच आहे. मला आपल्याला वाटतं तरुण पोरं येत नाही, सप्त्याला दिसत नाही, पण आपल्यापेक्षा मोठा सप्ताह त्यांचा राहतो बाबा. आता त्यांचा काला आहे 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे. आणि आज त्यांच्या डोक्यात एकच आले महाराज, बरोबर वेळेत थांबा बरं, अजून गुड्डीला यशिमश करायचा आहे, अजून महाप्रसाद वाढायचा आहे. कारण कोरोना आला तरी आपली पोरं कोरोनाला घाबरली. तो म्हणला कोरोना क्या बडी चीज है, इश्क ही मेरी जिंदगी. कारण सध्या तरुणाई 4 रोगानं ग्रासली महाराज. पहिलं प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये. शोकांतिक आहे. वेळ कमी अवघ्या 10 मिनिटात आपण खऱ्या अर्थानं पुढे जाऊयात. लक्षात घ्या, पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज. पण त्या प्रेमाला बाबा काहीतरी स्वाभिमान पाहिजे, काहीतरी मर्यादा पाहिजे. नाही तर वडिलांच्याच पैशावर 20 रुपयाची बेंटेकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला द्यायची आणि 3 दिवसानं कलर गेला का चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे. बरं, हात जोडून तुम्हाला सांगतो, इथं सगळे शेतकरी आहेत ना? कारण सगळ्यात मोठी 7.5 सध्या शेतकऱ्याच्या पोरणवय. कारण शेतकऱ्यांना मुली मिळत पहिला आमची लोक तुमच्याकडे बऱ्याच आशेने पाहायची. आता तुमच्याकच मिळत नाही, अवघड झालंय. मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. आता तुम्हाला भूक लागली गाड्या. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. हा म्हणा नाही म्हणा, जे खरंय ते बोला. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नक्की. आता पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. खरं बोलायचं. जर तुम्ही आता खरं बोललात तर भगवान परमात्मा ऐकणारे आणि यंदा पप्या पिवळा होईल. पण जर आता बोलला नाहीत, अजून 5 वर्ष पप्याला हळद लागत. फक्त खरं बोला. मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. आपला बाबा यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. बरं, जाऊ द्या महिला मंडळ. आता खरं सांगा, ज्यांना वाटतं, पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ, ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज परमात्मा तुमचं ऐकणार. बाबा बरेच नवरदेव राहिले दादा गावात. बरं, जाऊ द्या महिला मंडळ, तुमची इच्छा आहे ना आता शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच. मग इथं बसलेली कोणती आहे आता बिलेश्वर भगवानांची शपथ घेऊन मला सांगेल, महाराज आज माझे डोळे उघडले. आज मी तर बसल्या जागेवर शपथ आता घेते का मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे टाळी वाजवा. आता काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे, पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली. बर, जाऊ द्या महिला मंडळ. आज तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वर्षी गादीवर उभा आहे महाराज. 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो. जवळजवळ माझे 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत, ज्यांचा पगार 90 ते 92 हजार म्हणजे 11-11.5 लाख रुपये वार्षिक पॅकेज आहे. मी गॅरंटेड. फक्त त्यांची एकच अडचण आहे बाबा, त्यांना 1 गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळी बस घेऊन इकडं? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. ती बोलत चला भाऊ, मुलाला लाख रुपये पगार आहे पण 1 गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. नवरदेव रेडी आहे, उद्या सकाळीच घेऊन येतो, काळजी करायचं नाही. शिवाय गॅरंटेड मी. पण त्याला जमीन 1 गुंठा. किती आया तयार आहेत बोटवर करा. मग तुम्हाला जमीन काय लागत का?
कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आणि याही पुढे जाऊन सांगतो, सध्या आमच्याकडं कन्सल्टला येणाऱ्या केसेसमध्ये 90% घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये एक वाक्य कडू बोलून जातो, पण वास्तव आहे आज सध्या आम्ही ज्या केसेस पाहतोय त्यामध्ये वाढत्या मुलींच्या आईचा हस्तक्षेप हे घटस्फोटाचं सगळ्यात मोठं कारण आहे. बरोबर? आता इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंनी एक वाक्य सांगा, खऱ्या अर्थानं तुमच्या घरात सुद्धा सुनेला सगळ्यात जास्त फोन कुणाचा आहे किंवा सुनेचा सगळ्यात जास्त फोन कुणाला आहे? मी भांडणं लावायला आलो, फक्त उत्तर शोधायचे. कुणाला आहे? तिच्या आईला आहे की नाही? तिच्या आईला तिनं रोज एक फोन करते की नाही? तेवढा जर आठवड्यातून एकदा झाला तुमच्या घरातले निम्मे वास संपतील की नाही? पण आता इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंनो मला एक खरं सांगा, संध्याकाळी तुमचाही रोज फोन तुमच्या लेकीला असतो की नाही? मग तुमचाच फोन कमी होऊन आठवड्यातून एकदा तुमच्या लेकीला झाला तर तुमचाही त्रास कमी होईल की नाही? मग बदलणं सुनेनं गरजेचं आहे का पहिला आपण बदलणं गरजेचं आहे? एवढा विचार आज वेळ माझ्याकडे तेवढा नाही, विचार तुम्ही बसल्या जागेवर करा खऱ्या अर्थानं. आणि हात जोडून विनंती करतो, तुमच्याकडे एक फेडा आले आता ते काल तर इंस्टाग्रामला नवीन ट्रेंडिंग पाहिलं मी, जिला बापाच्या घरी कधी शिरजद्वाचा चहा नाही ती सुद्धा फेसबुकला पोस्टा किती, नवरा पाहिजे करोडपती. माझ्या बहिणींना मी तुमच्या बाजूने आहे, खऱ्या अर्थानं हात जोडून विनंती करतो, नवरा नक्की करोडपती करा. पण फक्त एक विनंती करून जातो, तो पैशानं करोडपती कधी करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही, पण तो ज्ञानानं करोडपती असेल तर करोडपतीच काय एक दिवस अब्जाधी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि हात जोडीत बसलेल्या सगळ्या पालकांना विनंती आहे, खऱ्या अर्थानं तुमच्या लेकरांना व्यवसायात उतरू द्या. आपल्या ग्रामीण भागात एक मानसिकता आहे, आपलं पोरग धंदा करणार, त्यात त्याचं बूड बसणार आणि त्याची कर्ज भरता भरता आपलं आयुष्य जाणार. ह्या मानसिकतेतून बाहेर पडा. तुमच्या लेकरांना तुमच्याकडून पैसा नको आहे, फक्त पाठीवर हात पाहिजे. भले आमच्या पोरांना वडापावची गाडी टाकू द्या, चहाची टपरी टाकू द्या, पण इथून पुढच्या काळात व्यवसायाशिवाय पर्याय नाही. म्हणून तुमच्या लेकरांना व्यवसायात उतरू द्या. आणि माझ्या तरुण मित्रांनो विनंती करून जातो, इथून पुढं गोवा महाबळेश्वर कमी करा, त्यापेक्षा मुंबई पुणे इथल्या मोठमोठ्या मॉलमध्ये फिरा. त्या मॉलमध्ये काय पिकतं? आज तुमच्याकडं तुमची ज्वारी 30 रुपये चालू आहे, आज मुंबईमध्ये जाऊन तुम्ही विकायला गेला तर 70 रुपयाच्या आत नाही. त्याच खऱ्या अर्थानं 20-20 किलोच्या बॅग भरा आणि इथून स्वतःचा ब्रँड डेव्हलप करून फक्त बचत गट नुसते कर्ज काढायला आणि कर्ज वाटायला ठेवू नका. त्यातल्या निम्म्या मुलांनी इथं पिकवायचं काम करा आणि निम्म्या मुलांनी इथं पिकलेलं विकायचं काम जर बाहेर करू शकलात तर खऱ्या अर्थानं अंबानी शोधायला मुंबईला जायची गरज पडणार नाही. या मातीत उद्याच्या घराघरात अंबानी जन्माला येतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. हात जोडून एवढी खऱ्या अर्थानं विनंती आहे, बँका कर्ज देत नाही, पतसंस्था कर्ज देत नाही, या फंदात पडू नका. IT रिटर्न फाईल हा शब्द ऐकला की आपल्या अंगावर काटा येतो, पण आपल्याकडे सातबारा असेल, जगात कितीही मोठा नेता आणि कितीही मोठं ईडी येऊ द्या, तुमच्या मागे कधीच लागू शकत. कारण वांगी सुद्धा 70 कोटीची निघत्यात, काळजी करायचं कारण नाही. लक्षात घ्या, IT रिटर्न फाईल जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जामीनदाराची गरज पडत नाही, बँकेकडे जायची गरज नाही, बँक तुमच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. आणि IT रिटर्न फाईलला जामीनदार लागत, फक्त काय करावं लागतं, 3 वर्षाचा IT रिटर्न हवा. आता तुमच्याकडे जी बिलं आहेत एवढी बिलं घेऊन CA कडे गेलात आणि 3 वर्ष 2,000 ते 2,500 रुपये फक्त खर्च आहे. पण जर 3 वर्षाची IT रिटर्न फाईल बनवली तुम्हाला बँक कोणती कधीच कर्ज नाकारणार नाही. सुरुवात स्वतःपासून करा. मोबाईल फक्त गुगल ओपन आणि गुगलच्या लिंक ओपन करण्यासाठी नाही, तर त्याचा वापर चांगलाही झाला पाहिजे. हात जोडून माझ्या सगळ्या तरुण मित्रांना विनंती आहे. दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. मोबाईल चांगला की वाईट याबद्दल आज बोलायला आपल्याकडे वेळ नाही. एका वाक्यात सांगून जातो, ज्या दिवशी नवरा कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल 24 तासासाठी आनंदानं आपल्या बायकोकडे देईल, आणि ज्या दिवशी बायको कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल 24 तासासाठी आपल्या नवऱ्याकडे आनंदानं देईल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी करू शकेल. आज घराच्या बाहेर हसरे दिसणारे चेहरे मात्र घराच्या 4 भिंतीत मोबाईलमुळं आणि व्हॉट्सअप फेसबुकमुळं पुरते अविश्वासानं ग्रासलेत. ही आजची जळजळीत वास्तवता आहे. हात जोडून तुम्हाला विनंती करतो,
म्हणतो खऱ्या अर्थानं आज 70% घरांमध्ये नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा आपण मारतोय याचा कुठंतरी विचार मात्र व्हायला हवा. आज मोबाईलमुळं खऱ्या अर्थानं रक्ताची नाती ब्लॉकलिस्टमध्ये चाललीत आणि बाहेरची नाती मेसेंजरद्वारे इन होऊ लागलीत. शोकांतिक आहे. जसं कामाच्या टोळ्या आहेत ना महाराज, आज अशा टोळ्या खऱ्या अर्थानं फक्त मेसेंजरवरती बसल्यात. कशासाठी? त्या खऱ्या अर्थानं भावनेची साथ घालतात आणि त्या भावनेचा फायदा घेऊन शेवटी खऱ्या अर्थानं कुटुंब आपलं उद्ध्वस्त करतात. हात जोडून विनंती करतो, मेसेंजरच्या अशा कावळ्यांपासून दूर राहा. आणि मागच्या वर्षीचा जर अभ्यास केला, मला माहीत नाही बाबा हे वाक्य या व्यासपीठावर बोलण्याचं आहे किंवा नाही, कारण खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा साक्षीला आहे. गेल्या 8 वर्षात महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावात परत तारीख मिळावी म्हणून कधी गेलो नाही आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत परमात्मा साक्षीला आहे, परत तारीख मिळावी म्हणून कधी कुठे जाणार नाही. पण आज हे वास्तव जर बोललं नाही ना तर येणारा काळ इतका भयानक येणार आहे. अजून फक्त 15 मिनिटानंतर माझं मानधन आणि नारळ घेऊन मी इथून निघून जाणार आहे. तुमच्या कुटुंबावर उद्या वाईट वेळ आली तर त्याची झळ माझ्यापर्यंत कधीच पोचणार नाही. पण आज तुमच्या जे सोबत आहेत ना, उद्या तुमच्या कुटुंबावर वाईट वेळ आल्यानंतर हसायला सुद्धा आपलेच असतात. हे जीवनात कधी विसरू नका. म्हणून वेळेत स्वतःला सावरा एवढी विनंती आहे. मागच्या 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये 6462 तरुण मुलांनी आत्महत्या केल्यात आणि याचं कारण आहे हनी ट्रॅप. सध्या हनी ट्रॅपचं वादळ मोठ्या प्रमाणात घोंगावतोय. प्रत्येक गोष्ट एकतर मित्रांना किंवा मुलं आईवडिलांना सांगतात, पण हनी ट्रॅप नावाचं वादळ असं आहे, मुलं खऱ्या अर्थानं मित्रांनाही सांगत नाहीत, आईवडिलांनाही सांगत नाहीत आणि गुरफटले जाऊन शेवटी खऱ्या अर्थानं आत्महत्येचा मार्ग निवडतायत. हात जोडून सांगतो, आज सौदीमध्ये फॉरेन स्टेटमध्ये फक्त तुमच्या वेबसाईट हॅक करण्यासाठी टोळ्याच्या टोळ्या बसून आहेत. त्या हॅक करून तुमच्याकडे लाखोंची मागणी करतायत. सगळ्या तरुण मित्रांनो, सोप्या भाषेत सांगतो, त्या व्हॉट्सअपच्या कॉलपासून दूर राहा. आणि हात जोडून पुढची विनंती आहे, आता सध्या लहान मुलं मोबाईल सोडत का सोडतायत? बरं, इथं बसलेल्या ज्यांना ज्यांना वाटतं आपल्या मुलांना खरंच मोबाईलचं व्यसन लागलंय, त्याने एकदा टाळी वाजवा. नाही, खरंच वाजवा महाराज. ज्यांना वाटतं आपल्या मुलं मोबाईल सोडायला हवा त्या सगळ्या पालकांनी टाळी वाजवा. याचं उत्तर मी सांगून जाईल, पण जेवायला 5 मिनिटं लेट होतील, चालेल का? नक्की? आता हे सगळ्यांच्या घरात प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्या घरातले जगजाहीर नको म्हणून गप येत मागचे. मला सांगा, आता जर तुमचा मुलाला मोबाईलचं व्यसन आहे, असा मुलगा 3 तासासाठी माझ्याकडे द्या. 3 तासानंतर त्या मुलानं जर मोबाईलला हात लावला, गॅरंटेड सांगतो महाराज, 1,51,000 तुम्हाला देतो. किती? बक्षीस. पण त्या 3 तासाचा खर्च आणि फी 87,000 रुपये. नाही, तेवढा खर्च येतोच महाराज त्याला. पण आज मी तुम्हाला मोफत सांगून जाणार आहे, 21 दिवस हा उपाय करायचा दादा, आणि 21 दिवसात जर तुम्हाला फरक पडला नाही, दादांक निरोप द्या. महाराजांच्या समोर उभा आहे महाराज, बिलेश्वर भगवान परमात्म्याच्या समोर उभा आहे. जर 21 दिवसात तुम्हाला फरक पडला नाही, खरं वागा फक्त, तर 22व्या दिवशी तुमचं आजचं सगळं मानधन मी परत त्यांना फोन पे करेल. पण आजपासून 21 दिवस तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. कराल? बरं, इथं कराल ना? मला सांगा, तुमच्या लेकरांच्यातल्या मोबाईलचं व्यसन त्यांना लागलंय. बच्चे कंपनी 11 वर्षाच्या आतील जिथं आहात त्या जागेवर उभं राहा. 12 वर्षाच्या आतली सगळ्या लेकरांनी हाय त्या जागेवर उभं राहा. बच्चे कंपनी सगळे जिथं जिथं आहेत जागच्या जागेवर उभे राहा. वा. आणि त्या अंधारात उभे राहिले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा. आता फक्त मला असं कळलंय का ही मुलं फार गोड आहेत आपल्या गावातली, यांचा आवाज फार मोठा आहे. खरं आहे का बच्चे कंपनी? खरं आहे का? मग या सगळ्या लेकरांसाठी टाळी वाजवा एकदा जोरदार. वा. सगळे गोंडच चेहरे आहेत, फार गोड आहेत. मागचे उभे राहा. वा. हा. आणि आता तिथूनच मोठ्यानं बोला. मला फक्त खरं बोलायचं. मुलं म्हणजे देवाघरची आणि फुलं कधी खोटं बोलत, फक्त खरं बोलायचं. मला सांगा, आपली मम्मी तुमची लाडकी आहे ना, मग आपली मम्मी आपल्याला रोज सांगते मोबाईल वापरायचा, मोठ्यानं मोबाईल वापरायचा. वा. मोबाईलला हात लावायचा, मोबाईलला हातातही घ्यायचा. आपले बाप्पा आपल्याला रोज सांगतात मोबाईलला हात लावायचा, मोबाईल घ्यायचा, मोबाईल कपायचा सुद्धा.
पण आपलीच मम्मी संध्याकाळी भांडी घासून झालं तरी मोबाईल बाजूला ठेवून देत. आपलेच पप्पा संध्याकाळी रात्रीची जाग आली तरी पप्पा व्हॉट्सअप बंद करत. बरं बच्चे कंपनी, आता खरं सांगा, इथं मम्मीला ठेवलं आणि इथं मोबाईल ठेवला. बरं मोबाईल कोणता आवडतो? ऍपल घेऊ आपण. पुढचं आता सध्या कोणतं व्हर्जन चाललंय? बरं सगळ्यात चांगला मोबाईल घेतला आपण, आयफोन घेतला. आता इथं आयफोन ठेवलंय, इथं मम्मी ठेवली. आता परमात्मा समोर आहेत. दोन्हीतून एक गोष्ट कायमची तुमची होणार आणि दुसरी कायमची अदृश्य होणार. मम्मी हवी की मोबाईल? तुमची मम्मी आई म्हणता का? मम्मी आई म्हणता ना का? मम्मी मागचे उभे बसू नका, आई म्हणता का? मम्मी आई. हा, मग आता इथं आईला बसवलं आणि इथं मोबाईल ठेवला. आई हवी की मोबाईल? एकच गोष्ट मागायची, दुसरी गायब होईल. पहा बरं विचार करून. आयफोन आहे. आई हवी की मोबाईल? अजूनही विचार करा. आयफोन आहे. आई हवी की मोबाईल? पहा बरं विचार करून. आई हवी की मोबाईल? बापरे. बरं आता आपण आईला बाजूला करू, पप्पाला बसू. आता पप्पा हवा की मोबाईल? विचार करा. आयफोन आहे. पप्पा हवे की मोबाईल? बापरे. अजूनही विचार करा. पप्पा हवे की मोबाईल? बसा खाली. कोण म्हटलं महाराज मुलांना मोबाईल हवाय? कोण म्हटलं मुलांना मोबाईल हवाय? मुलांना मम्मी पप्पा हवेत, पण मम्मी पप्पाला सध्या मोबाईल मधून वेळ नाही म्हणून ते लेकरांच्या हातात खेळणं दिलंय. खरं व्यसन पालकांना लागलंय, पण आम्ही दोष मात्र मुलांना देतोय. हे आजचं सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. बरं आता महिला मंडळ, मला खरं सांगा, तुम्हाला म्हातारपणी तुमचा मोबाईल सांभाळणार आहे का तुमची लेकरं? विचार करून सांगा. तुमची लेकरं. बरोबर ना? बरोबर. मग आता मला सांगा, बच्चे कंपनी बसल्या जागेवर खरं बोलाय बरं का. उद्यापासून जर संध्याकाळी 7 ते 10 आपल्या आईनं मोबाईल घेतला नाही, तुम्ही मोबाईल मागाल का? नक्की सांगा. मोबाईल मागाल का? नाही. वा. मग आता तुमची लेकरं संस्कार व्हावेत असं वाटतं ना? मुलांनी मोबाईल मागू नये असं वाटतं ना? मग आता त्यांनी स्पष्ट सांगितलंय, मग उद्यापासून बिलेश्वर भगवान परमात्म्याला साक्षी ठेवून इथं बसलेल्या किती आता शपथ घेतील की महाराज उद्यापासून संध्याकाळी 7 ते 10 मी मोबाईलला हात लावणार नाही. फक्त तेवढ्या आईने बोट वर करा. आता फक्त भगवंताच्या दरबारात आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता इकडं पहा महाराज. आता खरं सांगा, हा विनोद आहे? हा विनोद आहे? मुलांना विचारलं आई हवी की मोबाईल, मुलांनी काय सांगितलं? आणि आईला विचारलं मोबाईल हवा का मुलगा, आईनं काय घेतलंय? जाऊ का आता असंच? माझं बोलणं कडू वाटेल, पण हे आजचं जळजळीत वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणून इथून पुढे मुलांना अगोदर पालकांनी बदलणं काळाची गरज आहे. तेवढा बदल हवा. आज आपल्याकडे वेळ कमी आहे. खऱ्या अर्थानं झालेली सेवा परमात्म्या चरणावर अर्पण करत असताना आपलं जीवन असं घडवा. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. नियोजित वेळे 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना चाल घ्यायची का? फक्त जाताना आता शेवटचे 3 मिनिटं घेऊन आपण थांबूयात. नियोजित वेळेत आपल्याला 9:30ची वेळ होती आणि त्या वेळेत थांबायचे, कारण महाप्रसाद आहे. बरोबर. फक्त जाताना या सोहळ्याच्या निमित्तानं मी भावाच्या नात्यानं माझ्या बहिणींनो बेलेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणावर आज तुमच्याकडे 5 वचनं मागून जाणार आहे. आणि पुरुष मंडळी 5 वचनं मी तुमच्याकडे मागणार आहे. पण यातलं एकही वचन तुम्ही मला देणार नाही. ते कोणाला देणार आहेत? भगवान परमात्मा बेलेश्वर भगवान परमात्म्याला देणार आहात. मग आजपासून मरेपर्यंत हे वचन जर तुम्ही पाळणार असाल तर वचन ऐकल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची.
आणि जर तुम्हाला असं वाटत असेल आजपासून हे वचन आपण मरेपर्यंत कदाचित पाळू शकत नाही, टाळी वाजू नका. कुठलीही जबरदस्ती, फक्त परमात्म्याला तिसरा नेत्र आहे त्यामुळे खोटं इथं धर्ममंडपात बोलायचं. मागू तुम्ही हा म्हणले तरच मागणार, नाही तर जय हरी विठ्ठल. त्यांनाही प्रश्न पडलाय आतापर्यंत मार झाली बस, अजून पुढं काय ठेवलंय. तुम्ही हा म्हणले तरच मागणार. मागू महिला मंडळ ज्यांना वाटतं महाराज ही 5 वचनं मागा त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आता पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. मागू पहिलं वचन इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून, आजपासून कालपर्यंतचे सगळे वाद विसरून मी माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा देईल. तुमचं अवघडच दिसतंय गाड्यांनो. दुसरं वचन इथं बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून, आजपासून कालपर्यंतचे सगळे वाद विसरून मी माझ्या सासऱ्यांना माझ्या आई वडिलांचाच दर्जा देईल. वा, सासांपेक्षा सुना चांगले तुमच्या गावातले. तिसरं वचन आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या, त्याच्या बहिणीच्या नात्यात, मी माझ्या नवऱ्याच्या, त्याच्या भावाच्या नात्यात कधीही मिठाचा खडा बनणार नाही. फक्त एवढाच इकडं महाराष्ट्र दिसतोय, बाकी सगळा विदर्भ आहे. चौथं वचन आजपासून आमच्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर चुकूनही भांड्याचा आणि भांडणाचा आवाज येणार नाही. 2024 वार्षिक राशी भविष्य सगळ्यांवर 7.5 तुमच्या. आणि शेवटचं 5वं वचन, कालपर्यंत झालं ते झालं, आजही झालं ते झालं. आज 9:30 वाजल्यापासून भगवान परमात्मा बेलेश्वरांना साक्षी ठेवून मी अशी शपथ घेते की मला कितीही राग आला, माझा कितीही संताप झाला, तरी आजपासून मी माझ्या नवऱ्यावर डोळे तर मोठे करणार नाहीच, पण एकांतात सुद्धा आजपासून मी त्यांना चुकूनही एकही वाईट शब्द बोलणार नाही. आता काय करायचं तुमचं? फक्त जेवढे पेनारे तेवढे बाजूला, त्यांना चांगलं काचवा. घरात नाही घेतलं तरी चालेल, काळजी करायची नाही, डबल कुलूप बसवा. आता 5 वचनं पुरुष मंडळी तुमच्याकडे मागू. तुम्ही हा म्हणले तर अंधार. मागू पहिलं वचन, बायकोनं कितीही कान भरले तरी मरेपर्यंत मी माझ्या आई वडिलांना कधीही अंतर देणार नाही. वा, यास टाळी असे म्हणतात. दुसरं वचन, माझ्या भावाचे आणि माझे प्रॉपर्टीचे वाद असतील, आमच्या जमिनीचे वाद कोर्टापर्यंत गेले असतील, भले आमची घरं आणि चुली वेगवेगळी राहतील, पण जर कधी एकमेकांना गरज पडलीच तर आम्ही मनानं मात्र नक्की एकत्र येऊ. वा, महाराजाचा 16 सफल आहे. तिसरं वचन, माझ्या बहिणीला जेव्हा कधी माझी गरज पडेल मी तिच्यासाठी श्रीकृष्णांची भूमिका बजावेल. वा. चौथं वचन, आजपासून आपल्या या सोहळ्यामध्ये आणि गावातील कोणत्याही चांगल्या कार्यामध्ये आम्ही कधीच चुकीचं राजकारण आणणार नाही. वा, तुम्ही जरा चांगले, तुमच्याकडे आणखी 2 मागून जातो. 5वं वचन, येणारा आपल्या गावचा जो सप्ताह आहे त्या सप्ताहाच्या अगोदर आम्ही पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा संकल्प घेऊ. ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांच्याच टाळीचा आवाज आहे. आणि शेवटचं वचन इथून पुढं, कारण गावाला दातृत्वाची फार मोठी परंपरा आहे, त्याबद्दल मी काहीच बोलणार, कारण मी बोललो तर काजवा चमकल्यासारखे, कारण खरोखर या गावाकडे तेवढं दातृत्व आहे. गावासाठी मात्र एकदा जोरदार टाळ्या. फक्त शेवटचं वचन, आता महिला मंडळ
तुमच्याकडून घेणार नाही. तुम्ही बिचारे खरंच चांगले आहेत. फक्त आता मागचे पुढचे सगळ्यांना लक्ष ठेवा. मागं पण इथून पुढं गावातल्या सप्ताहामध्ये आम्ही बरोबर पहाटे 4 वाजता काकड्याला मंदिरात हजर होऊ. तिथं बदल होणं खरं गरजेचा आहे. आता मला सांगा महाराज, खरं खरं बोला, फक्त खरं बोला. शेवटचं एक वाक्य ऐका. जय हरी विठ्ठल. फक्त मला एकच वाक्य सांगा. गौतमी पाटीलचा कार्यक्रम फक्त अंतर्मनाला, मला उत्तर नको, अंतर्मनाला प्रश्न विचारा. रात्रीच्या 1:30 वाजता आहे आणि कार्यक्रम इथून 10 किलोमीटर वरती. माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो फक्त मनोमन मनाशी विचार करा. मला उत्तर 1 वाजता जातील का नाही? आणि हे तर परमात्म्याचं काम आहे. मग 4 वाजता येऊ शकत नाही का 8 दिवस? फक्त बदल अंतर्मनात करा. तो झाला की परमात्मा तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. तोच देव आपलासा करा. अंतपार सुखाची प्राप्ती आहे. मोठ्या माणसांचा मोठेपणा किती मोठ्या उंचीचा असतो याचा प्रत्यंतर बाबा मला तुमच्या सगळ्यांच्या रूपानं पाहायला मिळालं. कारण मला बोलायला कमी वेळेत अधिकचा वेळ मिळावा म्हणून ज्यांच्या मुखात साखरेसारखं गोड प्रमाण होतं, पण मला बोलायला वेळ मिळावा म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी त्याचं खडी साखरेत रूपांतर केलं. आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. आज महाराष्ट्राच्या मातीवर इंद्रदेवतेचा विशेष आशीर्वाद ज्यांना लाभला आणि आज या मातीतून उगवून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीला वेध देणारं दादांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्यांच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय आमचे विनेकरी बाबा, आदरणीय आमचे चोपदार बाबा, आमचे समस्त टाळ महर्षी, आमची सगळी लेकरं, त्यांना घडवणारे गुरुजन, त्यांचे माते पिता, आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. अत्यंत गोड अशी दादा आपली सिस्टम आहे आणि विशेषतून ते तरुण आहेत आणि तरुण जेव्हा व्यवसायात येतात तेव्हा त्यांना बळ देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आमची ही समस्त सोशल मीडियाची टीम आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक करून व्यक्त करतो. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ एवढी विनंती आपण सगळ्यांना करतो.